शीघ्र हालचाल. विद्यार्थी मित्रो, प्रकरण पहिल्यामध्ये आपण आता शीघ्र हालचालीकडे वळणार आहोत. वली व गट पर्वतांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या वलीकरण आणि विभंग याशिवाय इतरही हालचाली भूकवचात आढळतात. वलीकरण आणि विभंग या दोन प्रमुख हालचाली आपल्याला भूकवचात आढळतात आणि त्यापेक्षा इतरही हालचाली आपल्याला त्या ठिकाणी भूकवचात आढळत असतात. अंतरंगातील या बलामुळे काही वेळेस शीघ्र हालचाली घडून येतात. जसं बल वाढतं, ताकद वाढते, त्या पद्धतीने मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली होतात. तर शीघ्र हालचाली घडून येतात. भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालीचे प्रकार होय. विद्यार्थी मित्र, थोडे आठवूया, जरा विचार करा, शोधा, पाहू, कारणे सांगा. या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, तर त्या विचार करण्यात ज्ञान, आकलन, उपयोजन या पद्धतीने जे पूर्वी कौशल्य होते ते पूर्वीचे कौशल्य आता बंद झालेले आहेत आणि आता तुम्हाला मात्र याच्यावर विचार करायचा आहे, शोधायचा आहे. शोधत असताना, विचार करत असताना आपल्याला निष्कर्षापर्यंत कृती करायची. कृती केल्यानंतर निष्कर्ष करायचा आहे आणि निष्कर्ष काढल्यानंतर त्याचं समाधान द्यायचंय किंवा त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता याच्यात बघा, थोडे आठवूया, जरा विचार करा, थोडे आठवूया, हे प्रश्नच मुळात तुम्हाला याच्यासाठी दिलेले आहेत. प्रश्न दिलेले आहेत हे सोडवण्यासाठी. इंडोनेशिया या देशात दिनांक 11 ऑगस्ट 2018 रोजी सुमारे 300 माणसे दगावली. त्यावेळेस अनेक इमारतींची पडझड झाली, रस्ते दुबंगले, सुनामी निर्माण झाले. आता जर तुम्ही बघितलं, आता कुठच्या देशात बातम्या आलेल्या होत्या, मला तो देश आठवत नाहीये, तुर्की का कुठला तरी, तुर्कीच वाटतं. तर त्या देशामध्ये ज्यावेळेस रिक्टर स्केलने भूकंप झाला, 7 रिक्टर स्केलने ज्यावेळेस भूकंपाची नोंद झाली आणि बिल्डिंगच्या पत्त्यासारख्या कोसळल्या. आता चालूची घडामोड आहे, बिल्डिंग कोसळल्या आणि समुद्र जवळ असल्या कारणामध्ये समुद्रामध्ये सुनामी आली आणि भूकंप झाला आणि सुनामीमुळे त्या शहरामध्ये त्या ठिकाणी पाणी देखील भरलं गेलं त्या शहरामध्ये. वरील सर्व घटना कशामुळे घडल्या? या नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमके काय घडते? या नैसर्गिक घटनेतल्या ऊर्जा लहरीचे प्रकार सांगा. या सगळ्या थोडे आठवूया, विचार करा. आपल्याला कृतीशील करायचे, कृतीयुक्त आणि कृतीशील झाला पाहिजे विद्यार्थी. आणि विद्यार्थ्यांनी त्याच्या अँगलने, त्याच्या विचाराने या ठिकाणी प्रश्नांना उत्तर दिली पाहिजे. आता भूकंप आणि ज्वालामुखी या पृथ्वीच्या अंतर्गत भागाच्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतात. भूकंप म्हणजे काय? भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथर होणे. जसं तुम्ही एखादी वस्तू गॅसवर, कुकरवर ठेवली असेल आणि ज्यावेळेस त्या कुकरवर वाफ निर्माण होते आणि वाफ निर्माण झाल्यानंतर ती वाफ बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते आणि बाहेर येण्यासाठी वरती जे काही झाकण ठेवलेलं असतं आईने स्वयंपाक करताना, ते झाकण ज्यावेळेस थरथर असं उडायला लागतं, तर ते थरथर कंपायमान होतं, त्याला देखील आपण भूकंप म्हणतो. म्हणजे ती आतमध्ये जी कोंडलेली वाफ असते, ती आतमध्ये कोंडलेली जी शक्ती आहे, दाब आहे, तो वरती येण्याचा प्रयत्न करत असतो, त्यालाच भूकंप असं आपण म्हणतो. भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे. भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरात प्रचंड ताण निर्माण होतो. भूकवचामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव विभंग क्रिया असेल, वलीकरण असेल किंवा आणि कुठच्या क्रिया असतील, याच्यामुळे त्या ठिकाणी त्या खडकांवर नेहमी प्रचंड ताण निर्माण होत असतो आणि त्या ताणामुळे तो ताण ज्यावेळेस विशिष्ट मर्यादेपलीकडे जातो, त्यावेळेस भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो. भूकवच एका ठिकाणी मोकळं होतो. ज्यावेळेस अशा हालचाली होत असतात, या हालचाली होत असताना खडक ज्यावेळेस एकमेकांना एकसंघ असतो, तो खडक मोकळा होतो आणि पुन्हा एकमेकांकडे येण्याचा प्रयत्न करतो. तेथे मग उत्सर्जन, ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे भूकवच कंप पावते. याला भूकंप असं आपण म्हणत असतो. मग भूकवचा ज्या ठिकाणी हा ताण साचलेला असता, हा साचलेला ताण मोकळा होतो, त्या ठिकाणाला भूकंपाचे केंद्र किंवा भूकंप नाभी म्हणतात. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्यावेळेस एक्झाम होईल तुमची घटक असतील, त्या एक्झाम मध्ये प्रश्न, पुस्तकाच्या धड्यातल्या प्रश्न विचारले जात नाही. आता शिक्षकांना स्वतः प्रश्न निर्माण करावे लागतात, उतारामधून प्रश्न तयार करावे लागतात आणि ते प्रश्न द्यावे लागतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, ज्या पद्धतीने ताण, साचलेला ताण मोकळा होतो, भूकंपाचा ज्या ठिकाणी साचलेला ताण असतो, तो ताण ज्यावेळेस मोकळा होतो, त्याला भूकंपाचे केंद्र, एपिसेंटर ऑफ अर्थक्वेक किंवा
भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जा लहरी पसरत असतात. त्या केंद्रापासून प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह, टर्शरी वेव्ह अशा ज्या वेव्ह असतात त्या वेव्ह त्या ठिकाणी सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग सर्वप्रथम पोहोचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का, ज्या ठिकाणी या वेव्ह भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्या ठिकाणी भूकंपाचे धक्का जास्त बसतो. भूपृष्ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे एपिसेंटर किंवा अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे एपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास लंबरूप असते. लक्षात घ्या, लंबरूप असते हा शब्द महत्वाचा आहे, पुन्हा एकदा सांगतो. आता भूकंप छायेचा प्रदेश, कधी कधी ती जरा विचार करा, याचा जी आकृती 1.10 दिलेली आहे भूकंप छायेचा प्रदेश, जरा विचार करा. हा अभ्यासासाठी तुम्हाला दिलेला आहे आणि हा अभ्यास तुम्ही विचार करायचा आहे. पुढे भूकंप छायेचा प्रदेश. भूकंपाचे प्राथमिक लहर, द्वितीय लहर आणि तृतीय लहर असे 3 प्रकार असतात. प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातून प्रवास करतात. प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करत असल्या तरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवास करताना ते त्यांचे वक्रीभवन होते, म्हणजे रिफ्लॅक्शन होतं. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरीची नोंद मिळते. असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही. काही क्षेत्रांमध्ये लहरींची नोंद होते, काही विशिष्ट क्षेत्रामध्ये लहरींची नोंद होत नाही. अशा प्रदेशात भूकंप छायेचा प्रदेश म्हणतात. ज्या प्रदेशामध्ये भूकंप लहरींची नोंद होत नाही त्याला भूकंप छायेचा प्रदेश असं आपण म्हणत असतो. प्रत्येक भूरूपासाठी भूकंप छायेचा प्रदेश वेगवेगळा असतो. ज्या ज्या भूरूपामध्ये भूकंप होतो तिथं भूकंप छायेचा प्रदेश वेगवेगळा असू शकतो. पी आणि एस लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश दर्शविला आहे. सामान्यतः अपिकेंद्रापासून 105 डिग्री अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाच्या नोंदी होतात. तिथे येणाऱ्या पी आणि एस लहरींची नोंद घेतली जाते. मात्र एपिसेंटर पासून 140 डिग्रीच्या पलीकडे भूकंप केंद्रात लहरींची नोंद, केंद्रात स्थानकात येणाऱ्या केवळ पी लहरींची नोंद होते, एस लहरींची नोंद होत नाही. दोन्ही प्रकारच्या, म्हणूनच एपी केंद्रापासून, एपिसेंटर पासून 105 डिग्री ते 140 डिग्री दरम्यानचा प्रदेश दोन्ही प्रकारच्या लहरींसाठी भूकंप छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कारण एकच, दोघांची नोंद झाली पाहिजे, एकाचीच नोंद होते आणि एकाची नोंद होत नसल्या कारणाने त्याला भूकंप छायेचा प्रदेश असं आपण म्हणत असतो. आता या ठिकाणी हे लक्षात ठेवा, माहिती आहे का? हे सगळे प्रश्न सांगा, पाहू, जरा विचार करा, हे तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायची आहेत. किंवा एस लहरीच्या भूकंप छायेचा प्रदेश हा विस्ताराने मोठा आहे. कोणत्याही अपिकेंद्रापासून एखाद्या भूकंप छायेचा प्रदेश तुम्ही काढू शकतात. म्हणजे एपी सेंटर पासून तुम्हाला देखील त्या ठिकाणी भूकंप छायेचा प्रदेश काढता येईल. आकृती 1.10च्या अनुषंगाने किंवा त्या पद्धतीने. नंतर आपल्याला प्रमाण, मर्केली, रिक्टर स्केल, मापन कशाचे? भूकंपाची तीव्रता. रिक्टर स्केल भूकंपातून, रिक्टर स्केलने ज्यावेळेस भूकंप मोजला जातो त्याचा अर्थ भूकंपातून उत्सर्जित होणारी ऊर्जा. मापन तंत्र, मर्केली प्रमाण दिलेले आहे. निरीक्षण आणि भूकंप मापन यंत्र. मापन भूपृष्ठ, मानव निर्मिती घटक, वास्तू यावर होणाऱ्या परिणामांचे संख्यात्मक निरीक्षण करावं लागतं आणि लहरीचे, ऊर्जेचे लागे मापन या पद्धतीचं त्या ठिकाणी प्रमाण आणि मर्केली, रिक्टर स्केलचा त्या ठिकाणी उपयोग होताना आपल्याला दिसून येत असतो. त्याच्यामध्ये भूकंपाचे अपिकेंद्र कसे शोधाल, जरा प्रयत्न करा. कृती दिलेली आहे, ही कृती आणि प्रश्न जरा प्रयत्न करा. हे सगळे घटक तुम्हाला त्या ठिकाणी स्वाध्यायासाठी सोडवायची आहे. नंतर भूकंप निर्मितीचे कारणांचा जर विचार केला तर भूकंप निर्मितीचे अनेक कारण आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं पहिलं कारण आपण बघूया, ज्वालामुखी. ज्वालामुखी हा देखील भूकंप निर्मितीच्या कारणासाठी महत्वाचा ठरतो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंपाची निर्मिती होऊ शकते. अशा भूकंपाचे केंद्र सहसा कमी खोलीवर असतं. भूकंप ज्वालामुखीमुळे निर्माण होणारा जो काही भूकंप असतो त्याचं केंद्र भूकंपापासून खूप कमी अंतरावर पाहायला मिळतो आणि उद्रेकाच्या जवळच्या परिसरात याचा परिणाम पाहायला मिळतो.
उदाहरणार्थ 1981 साली कॅस्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्यावेळेस सेंट हेलेन्स येथे 5.5 रिक्टर महत्तेचा भूकंप झाला पाहिजे. शक्यतो 5च्या पुढे रिक्टर स्केलने ज्यावेळेस भूकंप नोंदला जातो 6 आणि 7 रिक्टर स्केलने, तर त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. भूविवर्तनिकी हालचाल हा सिद्धांत आपण मगाशी बघितला आहे. तर याच्यामध्ये भूविवर्तनिकी हालचालीमध्ये भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्टापासून बनलेले असून ते स्थिर नाहीत. बाह्य प्रावरावरील जास्त घनतेच्या भागावर ते तरंगत असतात. आतमध्ये जे भूपृष्ठ तयार झालेले ते स्थिर नाही आणि ते तरंगत असतं. सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात भूपट्ट हालचालीमुळे भूकंप निर्मिती होऊ शकते. या भूपट्ट सरकणे, एकमेकांकडे आदळणे, एक दुसऱ्या खाली जाणे इत्यादी बाबी घडताना आपल्याला दिसून येत असतात. उदाहरणार्थ इंडोनेशिया, कॅलिफोर्निया, उत्तर अमेरिका, चिली, दक्षिण अमेरिकामधील भूकंप, भारतातील उत्तर काशी आणि आसाम मधील भूकंप ही या प्रकारांची उदाहरणे होय. ज्यावेळेस वेगनर्स कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आपल्याला पाहायला मिळते, त्या वेगनरच्या म्हणण्यानुसार देखील हे भूपट्ट एकमेकांच्या खाली जातात, एकमेकांना संलग्न असणारे भूकंप एकमेकांपासून दूर फेकले जातात. काही नॉर्थकडे फेकली जातात, काही सदर्न हेमिस्फिअरकडे फेकली जातात, व्यक्ती जाताना आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ साऊथ हेमिस्फिअरकडे जर आपण विचार केला, भारत असेल, भारताचा काही भाग असेल, अमेरिकेचा, दक्षिण अमेरिकेचा काही भाग असेल, ऑस्ट्रेलियाचा काही भाग असेल, आफ्रिकेचा भाग असेल, पूर्वीच्या काळी हे सगळे भूखंड एकमेकाशी संलग्न होते, एकमेकाला लागून होतं. पण अशा भूकंप आणि ज्वालामुखी सारख्या आंतरक्रिया ज्यावेळेस झाल्या, घडामोडी ज्यावेळेस झाल्या, हालचाली ज्यावेळेस झाल्या, तर त्या हालचालीमुळे हे भूकंप एकमेकांपासून फेकले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मानवनिर्मित भूकंप. आता अलीकडच्या काळात जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये आण्विक स्फोट मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे सुरुंगाचा स्फोट, अणु चाचण्या, बांधकामे याच्यामुळे देखील त्या ठिकाणी मानवनिर्मित भूकंप होतो. भारतातील भूकंप क्षेत्र. भारतातील भूकंप क्षेत्राचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भूकंपामुळे होणाऱ्या नुकसानीच्या तीव्रतेनुसार भारताचे एकूण 5 भूकंप प्रवण क्षेत्रात वर्गीकरण केलेले आहे. या संकेतस्थळाला तुम्ही जर व्हिजिट दिली तर त्या आधारे हा तक्ता जो दिलेला आहे तो तक्ता आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. नंतर ज्वालामुखी सर्वसामान्य बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लावा आणि घनरूप पदार्थ हे ज्वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठभागावर येतात. या प्रक्रियेस ज्वालामुखी असे आपण म्हणत असतो. ज्वालामुखीचे उद्रेकानुसार वर्गीकरण केले जातं. केंद्रीय उद्रेक, भेगीय उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही जर आकृतीचं सिंहावलोकन केलं, आकृतीचं बघितलं तर केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेकाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. नंतर त्या ठिकाणी निद्रिस्त, सुप्त आणि मृत ज्वालामुखी असं देखील ज्वालामुखीचं वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं किंवा त्या ठिकाणी करता येतं. आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण जर द्यायचं असेल तर जे द्रवरूप, लावारूप पदार्थ बाहेर पडतात याच्यामध्ये आपल्याला यामध्ये वितळलेल्या खडकांच्या द्रव पदार्थांचा समावेश असतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळेस त्यांना मॅग्मा असे म्हणतात. मॅग्मा, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याचा समावेश असतो, मॅग्मा म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यास त्याला लावा असे म्हणतात. मॅग्मा हा कदाचित घट्ट असतो आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस त्याचा लावा रसामध्ये टेम्परेचरमुळे तो वितळतो आणि त्याला लावा असे म्हणतात. या लावा रसात असणाऱ्या सिलिकेच्या प्रमाणानुसार त्याचे 2 प्रकार, सिलिका, मॅग्नेशियम, सिलिका, मॅग्नेशियम, अल्युमिनियम असा हा प्रकार असतो. याच्यानुसार त्याच्यामध्ये असणाऱ्या लावा रसात असणाऱ्या सिलिकानुसार आम्ल लावा, अल्कली लावा या पद्धतीचे 2 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नंतर घनरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ, धुलीकण, खडकांचे तुकडे यांचा समावेश होतो. ज्यावेळी हे पदार्थ अतिसूक्ष्म असतात त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ असे म्हणतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख असे आपण म्हणतो. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोष्णाश्म असं म्हणतो. काही वेळा लावा पदार्थ या हवेमध्ये लहान तुकड्याच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर कदाचित फेकला जातो. तुकडे ज्यावेळेस लहान असतात ते जमिनीवर पडण्याच्या आधी ते प्रचंड दाबाने, उष्णतेने असे फेकले जातात. वायुरूप पदार्थ. तिसरं, उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद दिसून येतात.